श्रीराम समर्थ श्रीराम भाग 65. एके दिवशी सकाळी मंदिरामध्ये श्री महाराज नाथांच्या भागवतावर निरूपण करीत होते. सर्व मंडळी लक्ष देऊन ऐकत बसलेली होती. इतक्यात गोदूबाई आंबेहळद हिचा मुलगा दत्तू इतर मुलांच्या बरोबर दंगा करू लागला. कोणीतरी मुलांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाकीची मुलं चूप बसली, पण दत्तू काही केले ऐकेना. महाराजांनी सांगून पाहिलं तरी तो ऐकेना. म्हणून त्यांनी त्याला आपल्यापाशी बोलवला आणि खाली मांडी घालून बसवला. दत्तू तसा बसल्यावर महाराजांनी त्याला डोळे झाकायला सांगितले आणि आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवला. लगेच एखाद्या योग्याप्रमाणे तो मुलगा स्वस्थ बसला. निरूपण आटोपून बराच वेळ झाला तरी आपला मुलगा तसाच बसलेला पाहून गोदूबाईच्या जीवाची कालवाकालव सुरू झाली. ती महाराजांना म्हणाली, महाराज, दत्तूला बसून फार वेळ झाला. त्याला भूक लागली असेल, त्याचं अंग दुखेल. त्याला आता आपण जागं करा. महाराज तिला म्हणाले, हे गो काय, तो जागा होता तेव्हा तो मस्ती करतो म्हणून तक्रार करीत होतीस, आणि आता तो स्वस्थ बसलाय तर तो स्वस्थ का आहे म्हणून काळजी करतेस. गोदूबाईने मुलाला जागं करण्याचा हट्ट धरला. म्हणून महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि पाठीवरून खाली नेला. असं केल्यावर दत्तू जागा झाला. हा काय प्रकार आहे असं विचारता महाराज म्हणाले, अरे यात काय आहे, ही नुसती गंमत असते. औषधांनी रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ती वापरून ही मोहनिद्रा उत्पन्न करता येते. पण पुन्हा पुन्हा असं करणं चांगलं नसतं. ही एक प्रकारची समाधी आहे. स्वतःला विसरणं म्हणजेच समाधी समजावी. नाम घेताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरायला शिकावं. गोमेवाडीच्या पाटलाची महाराजांच्यावर फार निष्ठा होती. सन 1872च्या सुमाराला त्याला त्यांच्याकडून नाम मिळालं होतं. त्यांनी महाराजांशिवाय दुसरा देव मानला नाही. नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केलं नाही आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी राहिला नाही. सन 1897च्या रामनवमीला महाराजांनी पाटील बाबांना मुद्दाम गोंदवल्याला बोलवलं. उत्सव संपून 8 दिवस झाल्यानंतर पाटील बाबा परत जायला निघाले. महाराज त्यांना म्हणाले, पाटील बाबा, इतके दिवस रोज गोड खाऊन मला कंटाळा आलाय. उद्यापासून कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवीत जा. पाटलांनी संमती दिली. तेवढ्यात महाराजांनी एक नारळ रामाच्या पायाला लावला आणि त्यांच्या पदरात टाकला आणि म्हणाले, हा नारळ देवाच्या शेजारी ठेवून द्या. मी तुमच्याकडे आलो म्हणजे फोडीन. काही दिवस गेल्यावर पाटील बाबांची परिस्थिती खालावली. इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली. मनुष्य मोठा समाधानी आणि उपासक असल्याने त्या स्थितीत देखील तो आनंदाने राहिला. काही वर्षांनी परिस्थिती सुधारली. त्याने प्रपंच मुलाकडे सोपवला आणि स्वस्थ नामस्मरण करीत काळ कंठू लागला. पुढे पाटील बाबांना ताप येऊ लागला. 4-6 दिवस त्याला ताप येत होता, पण घरात हिंडत फिरत असल्याने कोणाला काही वाटलं नाही. 7व्या दिवशी संध्याकाळी एकदम त्याची वाचा बसली आणि सर्वजण धावपळ करू लागले. वैद्यांनी मात्रा दिली तेव्हा शुद्धीवर येऊन पाटील बाबा म्हणाले, अरे बाळांनो, राम मला बोलवतोय. महाराज आता येतील. ते आले की मला सांगा. इकडे गोंदवल्याला त्या दिवशी रात्री 10 वाजता महाराजांनी निळकंठ बाबाला घोडा तयार करून आणायला सांगितलं आणि त्याला घेऊन रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला पाटलांच्या घरी ते पोहोचले. त्यांनी पाटील बाबांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, पाटील बाबा, मी आलोय. आता कशाचीही काळजी करू नये. नामामध्ये राहावं. त्यांनी डोळे उघडले. महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले, इथे नाम चालू आहे, पण मला एक द्रोणभर दही पाहिजे. वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल का नाही कोणास ठाऊक. त्यावेळी महाराजांनी पूर्वी दिलेला नारळ फोडला, त्यातील पाणी दह्यामध्ये घातलं आणि वाटीभर दही पाटील बाबांना पाजलं. त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटील बाबांनी देह ठेवला. वयस्कर, पेन्शनर, अधिकारी, साहेब लोकांशी महाराज फार खुबीने वागत.
इन्स्पेक्टर काळेसाहेब मोठा कडक आणि प्रामाणिक अधिकारी होता. त्यांनी महाराजांना आणि इतर 4 साहेबांना एकदा जेवायला बोलावलं. मंडळी पानावर बसली. सर्व वाढून तयार होतं, पण तूप वाढायला उशीर झाला म्हणून यजमान साहेब आपल्या बायकोवर ओरडले. महाराजांसकट सर्व मंडळी आनंदाने पानावर बसली असताना यजमान एकदम संतापला हे पाहून सर्वांचा विरस झाला. यजमानीनबाईच्या डोळ्यांना तर पाणीच आलं. पण त्याच वेळी महाराजांनी त्यांच्याकडे इतकं अर्थपूर्ण आणि सहेतुक बघितलं की दोघांचे दृष्टादृष्ट होताच यजमानांना आपली चूक समजली आणि त्यांच्या डोळ्यांना टचकन पाणी आलं. संध्याकाळी दर्शनाला गेले असताना महाराज काळेंना सहज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात, पण ते पूर्णपणे ताब्यात मात्र ठेवावे लागतात. क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते. पुढे हे सांगून काळे म्हणत की महाराजांच्या त्या एका नजरेमध्ये अक्रोधाच्या आणि शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली होती. वासुदेवराव फडके यांचा शिवाजी नावाचा 1.5-2 वर्षांचा मुलगा होता. तो गोरापान, मोठा सुरेख असल्याने सर्वांना आवडे. गोंदवल्याला ते असताना ते आले तेव्हा महाराजांनी त्यांना सामान ठेवायला एक खोली दिली. दुसऱ्या दिवशी 8-10 कानडी मंडळी आल्याने महाराजांनी फडक्यांना ती खोली त्या मंडळींना द्यायला सांगितलं. फडक्यांनी तसं केलं नाही. ही सकाळी 10 वाजायची गोष्ट. दुपारी 3 वाजता त्यांच्यापैकी एक कानडी मनुष्य मंदिरामध्ये बसला होता. सामान कुठे ठेवलं असं महाराजांनी त्याला विचारलं असताना त्यांनी कानडीमध्ये काहीतरी सांगितलं. तेव्हा महाराजांनी फडक्यांना जागेबद्दल पुन्हा निरोप पाठवला, पण ते खोलीत नसल्याने त्यांना तो मिळाला नाही. संध्याकाळी 6च्या सुमारास मुलाच्या आईने त्याला पाजून खोलीमध्ये निजवलं आणि अंगावर एक धोतर पांघरून घातलं. अर्ध्या तासांनी अंधार पडल्यावर एक मोठी इंगळी त्याला चावली. एक किंकाळी फोडून त्यांनी लगेच प्राण सोडला. सर्व मंडळी आली, इंगळीला मारून टाकलं. महाराजांच्या कानावर बातमी गेली. महाराज म्हणाले, अरे रे, बरं, रामाची इच्छा, असं म्हणून मुलाला गरम शेक द्यायला सांगितलं. बाटल्यांमध्ये गरम पाणी घालून बायका 3-4 तास प्रेताला शेकत बसल्या. रात्री 10 वाजून गेल्यावर महाराजांनी मुलाला मंदिरात आणवलं. रामासमोर मांडीवर घेतलं आणि रामाचं तीर्थ देऊन म्हणाले, शिवाजी बाळ, आ कर. तेव्हा त्या पोराने डोळे उघडले, आ केला. तोंडात पळीभर तीर्थ पडल्यानंतर त्याने पुन्हा तोंड मिटलं, डोळे झाकले. त्याच्या कपाळाला भस्म लावून महाराज म्हणाले, पोऱ्याला फार उत्तम गती लाभली. योगी लोक ज्या गतीला जातात त्या गतीला तो गेला. श्रीराम समर्थ श्रीराम.